नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर या अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी या संदर्भात आज थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा, अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूची सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा. ही सेवा केल्याने आपल्यावर जो काही कर्जाचा डोंगर झालेला असतो, म्हणजे कर्ज जो आहे तर ते कर्ज निवारण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक टंचाई, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा केली जाते. आणि ही सेवा केल्याने आर्थिक टंचाई जी आहे ती दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते आणि तुम्ही जे काही कष्ट केलं आहे तर त्या कष्टाला फळ म्हणजे तुमचं जे कष्ट आहे त्या कष्टाचं फळ जे आहे ते टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर आता कर्ज, भरपूर जणांना कर्जाचा डोंगर झालेला असतो आणि इतकं कर्ज असतं की त्यांनी जितकं कष्ट केलं आहे तर ते कर्ज फेडण्यामध्येच त्यांचं कष्ट जे आहे ते निघून जातं आणि त्याचा जो काही पैसा आहे किंवा मेहनत आहे त्या कष्टाची ती त्या कर्ज फेडण्यामध्येच निघून जाते. तर अशा वेळेस तुमच्या कष्टाला फळ भेटण्यासाठी आणि तुमच्या कष्टाला साथ मिळण्यासाठी तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये 3 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे. आता सेवा कशी करावी? या अधिक महिन्यामध्ये आपल्याला 3 दिवसाची, 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची केली तरी चालेल. तर 11 दिवसाची देखील तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. पण आता भरपूर जणांना वेळ कमी असतो आणि प्रत्येकांना म्हणजे रात्री सेवा करणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही 3 दिवसाची केली तरी चालेल. तर बघा, आता या अधिक महिन्यामध्ये तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा तुम्ही अगोदर जरी केलं तरी चालेल. म्हणजे आज जो व्हिडिओ तुमचा हा जो व्हिडिओ आहे तुमच्याजवळ जेव्हा येईल, त्यावेळेत तुम्ही जरी म्हणजे त्या दिवसापासून जरी सेवेला सुरुवात केली तरी चालेल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण 3 दिवसाची सेवा कशी करावी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा, व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही 3 दिवसाची केल्याने आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई आहे ते दूर होण्यास मदत होते. म्हणून ही सेवा करताना एकदम मन स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे. आणि ही सेवा एकदम मनातून केल्याने आपल्याला फळ देखील तितकंच उत्तम भेटतं. नाही की सेवा करायची आहे, वाचन करायचं आहे, ही आपल्याला म्हणजे जिम्मेदारी आहे, या पद्धतीने पार पाडण्यापेक्षा तुम्ही एकदम मनातून सेवा करा. त्याचं फळ नक्की भेटतं. तर बघा, आता 3 दिवसाचं कसं करावं? आता संकल्पयुक्त 3 दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे. तर त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे, त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 11:30ला तुम्हाला स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही सेवा रात्री करायची आहे. सगळ्यांना माहितीच आहे की व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा रात्रीच करतात. पण ज्यांना शक्य नाही त्यांना सकाळी पण कसं करायचं याबद्दल पण थोडक्यात सांगणार आहे. पण अगोदर रात्री कशी करायची याबद्दल थोडक्यात सांगते. तर बघा, ही सेवा करताना रात्री 11:30ला आपल्याला अंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे वगैरे वस्त्र परिधान करायचं आहे. शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करून मग त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. आता 3 दिवसाचे जर संकल्प करत असाल तर 3 दिवसासाठी तुम्ही पूजा मांडणी केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. शक्यतो मांडणी करावी. कारण बघा, भगवान विष्णूचा हा महिना आहे आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णूची सेवा भरपूर जण करतात. त्या पद्धतीनेच आपल्याला देखील संकल्पयुक्त सेवा केल्याने या महिन्यामध्ये आपल्याला जे फळ आहे, ते अधिक भेटणार आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही संकल्पयुक्त सेवा आवर्जून करा आणि त्यामध्ये तुम्ही सेवा ज्या आहेत त्या मनामधून करा, मनातून करा. आणि भाव आणि श्रद्धेने सेवा केल्या तर त्याचं फळ अतिशय उत्तम भेटतं. त्यामुळे सेवा करताना नेहमी आपला भाव जो आहे तो एकदम निर्मळ आणि स्वच्छ पाहिजे. तर बघा, आता पूजा मांडणी करताना एक छोटासा चौरंग किंवा पाटा घ्या. त्यावर तुम्हाला पिवळं वस्त्र अंथरायचं असेल, शक्यतो ब्लाउज पीस असेल अंथरा किंवा एखादं कोणत्याही कलरचं तुम्हाला जर वस्त्र भेटत असेल तर ते तुम्ही अंथरलं तरी चालेल. त्यावर तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ, हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करून त्यावर तुम्हाला भगवान विष्णूचा फोटो ठेवायचा आहे. आता फोटो सगळ्यांच्या घरामध्ये असतो. मूर्ती असेल, मूर्ती ठेवू शकता. शक्यतो फोटो ठेवा. फोटो ठेवा आणि फोटोच्या आपल्याला समोरच्या साईडनं कळस मांडायचा आहे. आता कळस मांडणी केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, पण शक्यतो करावी. कळसाची मांडणी आवर्जून करावी. कळस मांडणी करताना तुम्हाला साईडला एका प्लेटामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. त्यावर हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करून त्यावर तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि कलशामध्ये ₹1 नाणं, सुपारी, हळदी-कुंकू आणि अक्षता आणि फूल अर्पण करून त्यामध्ये 5 विड्याची पानं ठेवायची आहेत. विड्याची पानं नाही भेटली तर आंब्याची डाळ ठेवलं तरी चालेल. त्यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे आणि नारळाचा जो शेंडीचा भाग आहे तो वरच्या साईडनं करून त्यामध्ये तुम्हाला कलशाची मांडणी करून घ्यायची आहे. या पद्धतीने कलशाची मांडणी करून तुम्हाला समोरच्या साईडनं पोती ठेवायची आहे. आता ग्रंथ जो आहे तो एकदम छोटा आहे. व्यंकटेश स्तोत्राचा ग्रंथ जर घ्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून घ्यावा. एकदम छोटी अशी पोथी आहे तर ती पोथी तुम्ही बाजारातून जाऊन आणून तुम्ही वाचन केलं तरी चालेल किंवा आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये देखील आहे व्यंकटेश स्तोत्र.
तर व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते एकूण 15 ओवीचं आहे संस्कृतमध्ये. तर तुम्हाला 1 ते 8 ओवीपर्यंत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 3 दिवसाचं जर करणार असाल तर तुम्हाला 1 ते 8 वेळेस पठण करून त्यानंतर 9 ते बाकीचे म्हणजे जे काही लास्टपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला फलश्रुती आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे. आता 3 दिवसाचं पठण करताना तुम्हाला कसं करायचं आहे याबद्दल थोडक्यात सांगूया. तर आता मांडणी झाली, त्यानंतर पोथीची मांडणी झाली. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प तुम्ही हातामध्ये पाणी घ्या, अक्षदा घ्या, तांदूळ घ्या आणि तुमचं नाव, गोत्र सांगून तुम्ही एक संकल्प सोडा, की मी या कारणासाठी ही माझी इच्छा आहे आणि ही माझी संकल्पयुक्त सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे पार करून घ्या. या पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि ते पाणी सकाळी उठून जरी तुम्ही झाडाला वगैरे टाकलं तरी चालेल. नाही टाकलं तर म्हणजे संध्याकाळी नाही टाकणं होतच नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी उठून ते पाणी तसंच ठेवून द्या आणि सकाळी तुम्ही झाडाला अर्पण करा ते पाणी. त्यानंतर बघा वाचन करायची पद्धत सांगते. तर आता 3 दिवसाचं ज्यावेळेस आपण व्यंकटेश स्तोत्राची संकल्पयुक्त सेवा करतो, त्यावेळेस आपल्याला 15 ओवीचं वाचन आहे. तर आपल्याला 21 वेळेस, दररोज 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करायचं आहे. तर 21 वेळेस आपल्याला 1 ते 8 ओवीपर्यंतच वाचायचं आहे 20 वेळेस आणि त्यानंतर 21व्या वेळेस तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे. म्हणजे फलश्रुती सोबत वाचून घ्यायचं आहे. तर असं तुम्हाला 21 वेळेस वाचन करायचं आहे. 3 दिवसाचं अनुष्ठान, 3 दिवसाचं सेवा संकल्पयुक्त व्यंकटेश स्तोत्राची केल्याने तुमच्या घरामध्ये खरंच इतका बदल घडून येतो आणि खरंच इतकं प्रसन्न वाटतं संध्याकाळची सेवा केल्यानंतर. आवर्जून तुम्ही निवांत वेळ असते आणि शांत वातावरण असतं. त्यामुळे आवर्जून तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्राची 3 दिवसाची सेवा करावी. त्याचबरोबर बघा आता भरपूर जणांना शक्य नाही, लहान मुलं आहे किंवा रात्री जागरण होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर म्हणजे संध्याकाळी शक्य नाही, तर अशांनी सकाळी केली तरी चालेल. आता सकाळी कशी करावी? जशी तुम्ही संध्याकाळी मांडणी करणार आहात, त्या पद्धतीनेच तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे. 3 दिवसाच्या सेवेसाठी देखील मांडणी करायची आहे. 11 दिवसाची सेवा केलात तरी चालेल. तुम्हाला 21 दिवसाची करायची असेल, 21 दिवसाची सेवा करून तुम्ही मांडणी केली तरी चालेल. या पद्धतीने तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही आजपासून सुरुवात केली तर एकादशीच्या दिवशी तुमचा 3रा दिवस येईल. त्यानंतर आपल्याला उद्यापन देखील करायचं असतं. तर ते उद्यापन देखील तुम्ही करू शकता. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. तर तुम्ही सकाळी कशी करावी? तर मांडणी करून घ्या. संकल्प कसा करायचा? संकल्प करून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला 1 ते म्हणजे 21 पूर्ण 21 वेळेस वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र जे आहे, ते आपल्याला पूर्ण 21 वेळेस वाचन करायचं आहे. जसं की रात्री करणार आहोत त्याच पद्धतीने तुम्ही सकाळी करू शकता. आता 21 वेळेस वाचन करताना सकाळी जरी वेळ नसेल, तरी तुम्ही थोडं टप्प्याटप्प्याने केलं तरी चालेल. 7-7 वेळेस जरी केलं तरी चालेल. म्हणजे सकाळी 7 वेळेस, नंतर थोड्या वेळाने 7, नंतर 7 वेळेस असं संध्याकाळपर्यंत तुम्ही 7 वेळेस करून 21 वेळेस ही सेवा करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला 3 दिवसाची ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे आणि संकल्प झाल्यानंतर म्हणजे 3 दिवसाचं आपलं जे काही सेवा आहे, तर ती सेवा नंतर 3ऱ्या दिवशी आपलं वाचन करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही ग्रंथाला देवाला आपल्याला नैवेद्य गोडाचा बनवायचा आहे. गोडामध्ये तुम्ही कोणताही नैवेद्य बनवू शकता. अगदी तुम्हाला म्हणजे असं म्हणतात, की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला जेव्हाही आपण सेवा करतो त्यावेळेस उद्यापनाच्या दिवशी म्हणजे भगवान विष्णूच्या शक्यतो खिचडी आणि शिऱ्याचाच नैवेद्य करतात. त्यामुळे खिचडी, पिवळ्या कलरची खिचडी आणि शिरा बनवला तरी चालेल किंवा खीर बनवली तरी चालेल. खिरीचा देखील तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे किंवा एखाद्या ब्राह्मणाला, एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला अन्नदान करायचं आहे. तुमच्याकडे जे काही अन्नदानासाठी वस्तू आहेत, यथाशक्ती तुम्ही जितकं होईल तितकं तुम्ही आता जी खिचडी बनवणार आहात, ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये नेऊन जरी दिली तरी चालेल. तिथं जाऊन तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटप केलं तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता त्यामध्ये तुम्ही 21 दिवसाचं करा, 11 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं. जरी तुम्ही 3 दिवसाचं, 11 दिवसाचं, 21 दिवसाचं केलं तरी उद्यापन हेच आहे. जास्त मोठं काही उद्यापन नाही. अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी प्रसाद वाटप करायचं आहे म्हणजे अन्नदान करायचं आहे. यथाशक्ती तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही अन्नामध्ये वाटप करावं आणि त्यानंतर जी पूजा मांडणी आहे ती हळूच तुम्हाला उतरवून घ्यायची आहे. त्यामध्ये कलशातलं पाणी जे आहे ते झाडाला अर्पण करा. त्यानंतर फोटो जागेवर ठेवा. तांदूळ जे आहेत ते तुम्ही तांदूळ थोडे-थोडे तुम्ही तुमच्या जे तांदूळ आहे त्या तांदळामध्ये टाका किंवा तुम्ही थोडे पक्षाला टाकले तरी चालेल. या पद्धतीने तुम्ही ते तांदूळ आहेत ते करा. त्यानंतर त्यातली सुपारी आणि ₹1 जे आहे ते काढून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जो नारळ आहे तर तो नारळ घरामध्ये फोडून प्रसाद स्वरूप तुम्ही सगळ्यांनी खाल्ला तरी चालेल.
या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी देखील उचलायची आहे. या पद्धतीने तुम्हाला पूजेची मांडणी देखील उचलून सांगता करायची आहे. या पद्धतीने तुम्हाला व्यंकट स्तोत्राची सेवा करायची आहे आणि हे सेवा केल्याने आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक कमतरता आहे किंवा जे घरामध्ये बरकतता नाही ते देखील दूर होण्यास मदत मदत होते आणि या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूची सेवा भरभरून करायची आहे. भरपूर जणांचा प्रश्न असतो की आता सेवा संध्याकाळी करावी तर वेळ नसतो, पण सेवा तर करायची असते. म्हणून अशांसाठीच ही माहिती थोडक्यात सांगितली आहे, की तुम्ही सेवा सकाळी देखील करू शकता. वेळ भेटेल तेव्हा अगदी 1 दिवसाचं केलं तरी चालेल. 1 दिवसाचं जरी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तरी चालेल. 1 दिवस तुम्ही संध्याकाळी उठून जरी केली तरी चालेल. या पद्धतीने मांडणी नाही जरी करणं शक्य झालं, तर तुम्ही मांडणी नाही करता तुम्ही डायरेक्ट वाचनाला बसलो तरी चालेल. तर तुम्हाला सकाळी शक्य असेल सकाळी करा किंवा संध्याकाळी शक्य असेल संध्याकाळी करू शकता. जर संध्याकाळी जर ज्यांना वाचणं होतच नाही अशांनी 21 दिवस किंवा तुम्ही 11 दिवस या अधिक महिन्यामध्ये 11 दिवस तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सकाळी सेवा करू शकता. 11 दिवस तुम्हाला दररोज 21-21 वेळेस पठण करायचं आहे. न चुकता तुम्हाला 8 ओवी पठण करायचं आहे आणि त्यानंतर 9 ते 15 म्हणजे त्यानंतरचं जे बाकीचं काय आहे ते फलश्रुती आहे. त्यामुळे तुम्हाला ते वाचन करायचं आहे. आता वाचन संस्कृतमध्ये केलं तरी चालेल किंवा मराठीमध्ये आहे, मराठीत केलं तरी चालेल. मराठीत करताना थोडासा वेळ लागतो, पण संस्कृतमध्ये पटकन होतं. आणि पटकन होतं म्हणून असं करू नका, की इतकं फास्ट वाचन करायचं की ते आपल्याला समजणार पण नाही. अशा पद्धतीने न करता व्यवस्थित एकदम शांत मनानं वाचन करा. वेळ लागू द्या. थोड्या-थोड्या टप्प्याने करा, पण वाचन जे आहे ते सुस्पष्ट करा, जेणेकरून आपल्याला समजेल, आपल्या कानाला ऐकू येईल अशा पद्धतीने तुम्ही वाचन करा. आणि ही सेवा मनाने एकदम शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आवर्जून तुम्ही या 3 दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या 3 दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा आवर्जून करावी. तर आता नियम काय आहेत? तर बघा, नियम काय आहेत? तर आता ही 3 दिवसाची सेवा करताना आपल्याला नियम जास्त काहीच मोठे नाही. आता 3 दिवस फक्त आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि त्यानंतर मांसाहार वर्ज्य करायचं आहे. बाकी कोणतेच नियम नाहीत. यामध्ये तुम्ही कांदा, लसूण वगैरे काही नियम नाहीत. फक्त तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन आणि मांसाहार वर्ज्य. आता अधिक महिना आहे त्यामुळे मांसाहार जो आहे तो वर्जच करायचा असतो. पण शक्यतो या पारायण काळात तर मांसाहार जो आहे तो वर्ज्य करावा. पण या 3 दिवसाचं ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात, त्या दिवशी मात्र तुम्हाला मांसाहार जो आहे तो घरामध्ये देखील आणू नका. कारण बघा, आपण इतक्या कळकळीने सेवा करतो आणि त्यामध्ये आपल्या घरामध्ये असं काही म्हणजे बनलं जातं. त्यामुळे ही सेवा जी आहे त्याचं फळ आपल्याला भेटत नाही. कुठं ना कुठं ते जे काही आपण सेवा केलो आहोत, तर त्या सेवेला दोष लागतो आणि त्या सेवेचं फळ आपल्याला भेटत नाही. म्हणून तुम्ही आवर्जून ही सेवा जी आहे ती शुद्ध मनाने आणि सात्विकतेने करावी. आणि या 3 दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि मांसाहार आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तर बस इतकेच हे 2च नियम आहेत. तर हे 2 नियम पाळून तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर भरपूर जणांना वाटत होतं, की व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ती संध्याकाळीच करतात का? म्हणून मग ही माहिती मला शेअर करावी वाटली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.